आपल्याबरोबर उदयजी सामंत आहेत। सर, आज आपण ओबीसी आंदोलकांशी भेटायला जात आहात। काय भावना आहेत, कशा प्रकारे, की काल तर बैठक झालेली आहे, सरकारच्या काय भावना आहेत, कशा काय सांगाल? काल स्वतः मी सावे साहेब, त्याच्यानंतर आमचे भुमरे साहेब, गिरीश महाजन साहेब आणि पडळकर साहेब यांनी आखे साहेबांची आणि नवनाथ वाघमारांची भेट घेतली। त्यांच्या ज्या काही मागण्या होत्या त्यांच्या शिष्टमंडळासहित आम्ही इथं आलो। तातडीनं 5 वाजता बैठक झाली। या बैठकीला पुण्याचे देखील आंदोलनकर्ते उपस्थित होते। भुजबळ साहेब होते, पंकजाताई होत्या, धनंजय मुंडे साहेब होते, आम्ही सगळे शिष्टमंडळातले होतो, प्रकाश शेंडगे होते, गोपीचंद पडळकर होते आणि एक सकारात्मक चर्चा झाली। महत्त्वाचा मुद्दा आहे की गैरसमज होतोय किंवा गैरसमज पसरवला जातोय। हाकेंनी 2-3 मागण्या ज्या केलेल्या होत्या त्याच्यामध्ये ओबीसीच्या आरक्षणाचं नक्की काय होणार आहे, तर ती पूर्वीपासूनचीच आमची भूमिका ठाम आहे की ओबीसीच्या आरक्षणाला कुठचाही धक्का न लावण्याचं आश्वासन शासनानं दिलेलं आहे आणि त्याच्यावर आम्ही ठाम आहोत। काही दाखले वेगवेगळ्या पद्धतीने घेतले जात आहेत, ते घेऊ नये यासाठी आधार लिंक करावं, म्हणजे सगळ्याच समाजाच्या, ओबीसीच्या असं नाही, सगळ्याच समाजाच्या जाती धर्मांना तो फायदा होईल। त्याच्यानंतर कॅबिनेटची उपसमिती असावी, तो देखील निर्णय घेतलेला आहे। महाज्योतीला देखील पैसे वाढवून द्यावेत, वसतिगृह करावीत, अशा ज्या ज्या काही मागण्या होत्या त्या मागण्यांच्या संदर्भामध्ये सकारात्मक चर्चा झाली आणि म्हणून भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा आम्ही पुण्याला आणि संभाजीनगरला देखील त्यांना भेटणार आहोत। भुजबळ साहेबांच्या समेत मी स्वतः आहे, अतुल सावे आहेत, धनंजय मुंडे आहेत, गुलाबराव पाटील आहेत, प्रकाश शेंडगे, गोपीचंद पडळकर आहेत। मला असं वाटतं की जी काल सकारात्मक चर्चा झाली ती आम्ही आंदोलन करताना सांगू आणि त्याच्यातनं नक्की सकारात्मकच निर्णय होईल याची खात्री आहे। पण एकीकडे जरांगे पाटील यांची जी भूमिका आहे आपल्याला माहितीच आहे, आणि काल देखील सांगितलेलं आहे की मी माझी भूमिका सोडणार नाही आहे, काही पण करून सगळे सोयरे असतील किंवा हे जे विषय आहेत ते काही पण करून मार्गी लागायलाच पाहिजे। दुसरीकडे ओबीसी आरक्षणवाले बोलतात की नाही, हे विषय मार्ग लागायला नाही पाहिजे। तर दोन्ही कसं तुम्ही म्हणजे एक मध्य कसा काढणार? मला जे वाटतं ते याच्यामध्ये मला आपल्या सगळ्यांना देखील एक विनंती करायची आहे की काही ज्या वस्तुस्थिती आहेत, ज्या खऱ्या आहेत, या देखील आंदोलनकर्त्यांपर्यंत आणि समाजांपर्यंत पोहोचवलं पाहिजे। मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये मनोज जरांगे पाटलांनी जी विनंती केलेली होती, जी काही भूमिका घेतलेली होती, त्याचं पूर्ण काम करण्याची भूमिका ही एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही घेतली। शिंदे साहेबांनी सकल मराठाला 10% आरक्षण देतो म्हणून सांगितलं होतं, टिकणार देतं म्हणून सांगितलं होतं, ते देखील देण्याची भूमिका घेतली। त्याचं देखील समर्थन देवेंद्रजी, अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली झालं। सगळ्यांनी एकमताने जो ठराव मांडला। परंतु हे करत असताना ओबीसी समाजाच्या लोकांमध्ये जो काही गैरसमज पसरवला जातोय किंवा गैरसमज झाला आहे, जो काल आम्हाला हाके साहेबांनी सांगितला, तो दूर करणं देखील शासनाची जबाबदारी आहे। आणि म्हणून कालची जी बैठक आहे ही ओबीसी बांधवांच्या निमित्तानं अतिशय महत्त्वाची बैठक आहे। कुठेही ओबीसीचं आरक्षण कमी होणार नाही ही शासनाची भूमिका आहे। परंतु हे करत असताना मराठा समाज असेल, ओबीसी समाज असेल, अन्य सगळे समाज असतील, यांच्यावर कुठेही अन्याय होणार नाही, त्यांचं काही कमी होणार नाही, याची देखील भूमिका सरकारची आहे। पुन्हा एकदा निवडणुकीच्या तोंडावर ओबीसी विरुद्ध मराठा असं महाराष्ट्र चित्र निर्माण केलं जातंय का? म्हणजे याच्या मागे कोण आहे असं वाटतंय का? मला तर असं वाटतं की या संदर्भात मला राजकीय काही बोलायचं नाही, परंतु असं जर कोण करत असतील तर ते करू नये। महाराष्ट्राला एक फार मोठी राजकीय परंपरा आहे आणि अनेक नेत्यांचा वारसा ह्या महाराष्ट्राला लाभलेला आहे। महाराष्ट्र प्रत्येक निवडणुकीला शांततेतच सामोरा गेलेला आहे। त्याच्यामुळे कोण जर ह्या दोन्ही आंदोलनामध्ये स्वतःची पोळी भाजून घेत असेल तर ते घेऊ नये, कारण शेवटी ह्या समाजाचा विषय मराठा समाजाचा आहे, ओबीसी समाजाचा आहे। दोन्ही समाज हे गुण्यागोविंदानं नांदले पाहिजेत। सावे सर आपल्याबरोबर। सर 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 एक मिनिट, फक्त एक ऐका तरी, काय आपल्याकडून काय सांगितलं जाणार आहे, कशा प्रकारे समजूत काढली जाणार आहे? मी आत्ताच जे बोलले की कालची बैठक झाली, त्या बैठकीमध्ये असं ठरलेलं आहे की 29 तारखेला सर्व पक्षीय नेत्यांना बोलवून त्या बैठकीमध्ये चर्चा करून ही जे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, हा तर ऑलरेडी मुख्यमंत्र्यांनी दिलेला विषय आहे। सगळ्या सोयऱ्यांच्या विषयावर त्या दिवशीच्या बैठकीत चर्चा होईल आणि त्यानंतरच निर्णय होईल। त्यासाठी आम्ही आज विनंती करायला चाललो आहे की या सर्व उपोषणकर्त्यांनी त्या बैठकीत यावं आणि त्या बैठकीत चर्चा करावी, जेणेकरून ह्याला आम्हाला निर्णय घ्यायला सोपं होईल। पुन्हा एकदा जरांगे पाटील म्हणतात की भुजबळांच्या संदर्भात त्यांनी वक्तव्य केलेलं आहे, म्हणजे अनेक वक्तव्य पुन्हा एकदा सुरू झालेले आहेत, जे काही महिन्यांपूर्वी होतं लोकसभेच्या आधी। 29 तारखेला या सगळ्या विषयाला, कारण की सर्व पक्षाची बैठक आहे, मागे पण ज्यावेळेस मराठा आरक्षणाच्या वेळेस सर्व पक्षीय बैठक बोलवली होती आणि एक निर्णयाला आपण पोहोचू शकलो, तसंच या बैठकीत पण आपण लवकरच त्या निर्णयाला पोहोचू शकतो। धन्यवाद। आंदोलक ऐकतील असं वाटतं आपल्याला?
आंदोलक ऐकतील असं त्यांना वाटतंय. आता एकूणच सगळं शिष्टमंडळ निघालेलं आहे. उदय सामंत, अतुल सावे, गोपीचंद पडळकर देखील आलेले आहेत आणि त्यांच्याबरोबरच आता थोड्याच वेळात छगन भुजबळ देखील येणार आहेत, धनंजय मुंडे येणार आहेत. तर हे सगळं शिष्टमंडळ आता जायला निघालेलं आहे मुंबईवरून. थोड्याच वेळानंतर ते पुण्याला पोहोचतील, नंतर पुढे संभाजीनगरला देखील जाणार आहेत. पाहूयात या संपूर्ण आरक्षणाच्या मुद्द्यावर महाराष्ट्रात जो वादंग पेटलेला आहे त्यावर आता तरी तोडगा निघतो का? कॅमेरामन विनेसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.